वळूयात पुढच्या बातमीकडे। महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी विरोधक आमने-सामने जोरदार घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालंय। महासभेसाठी आयुक्तांना बोलवा, विरोधकांनी असं म्हणत जोरदार राडा घातल्याचं पाहायला मिळालंय। मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी यावेळी झाल्याचं पाहायला मिळालं। जर का या पद्धतीने ते करणार असतील तर मग आमच्याकडनंही अपेक्षा ठेवू नका। यामध्ये काल जर का या पद्धतीने ते करणार असतील तर मग आमच्याकडनंही अपेक्षा ठेवू नका। यामध्ये काल जर का या पद्धतीने ते करणार असतील तर मग मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी प्रचंड राडा झाला। महासभेसाठी आयुक्तांना बोलवा अशी मागणी करण्यात आली होती। त्यावरूनच हा जोरदार राडा विरोधकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। ठेवू नका। यामध्ये काल अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या संपर्कात आहेत। देवेंद्र, काय नेमकं कारण होतं या सगळ्या राड्याचं? तन्मय, मुंबई महानगरपालिकेमध्ये आज विशेष सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभागृहाची सुरुवातच गोंधळाने झालेली आहे। सत्ताधारी आणि विरोधक जे आहेत ते आमने सामने आलेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सभागृहात झालेली आहे। त्यामुळे 10 मिनिटांसाठी हे सभागृह जे आहे ते तहकूब करण्यात आलेले आहे। मुंबई हाऊस यामध्ये झालेल्या दुर्घटना यावरून आज विशेष सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं। मात्र या सभागृहात सुरुवातच जी ती गोंधळाने झाली, त्यामुळे आता हे सभागृह जे आहे ते काही वेळ तहकूब करण्यात आलेलं आहे। नक्कीच देवेंद्र, तू आमच्यासोबत असाच राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, त्या संदर्भातली माहिती देखील जाणून घ्यायची आहे। पुढची बातमी महत्त्वाची आहे। मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक